हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावर शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान पवारांचा सवाल। एनसीपीच्या विलीनीकरणाबाबत 22 डिसेंबरला झाली महत्त्वाची बैठक। बैठकीला आव्हान अशोक पवार तनपुरेंनी अजित पवारांनी केलेली थेट चर्चा। सूत्रांची माहिती। ज्यांना एनडीए मध्ये यायचे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी। आम्ही एनडीए सोबत सत्तेत अनुकूलता असेल त्याने निर्णय घ्यावा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंचं मोठं विधान। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दिलासा। फक्त शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल। चार्जशीटमध्ये पार्थ दिग्विजय यांचं नाव नाही। मुंबई महापालिकेमध्ये मनसे भाजप सोबत जाणार नाही। भाजप सोबत जायच्या चर्चांवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। लोकसभेत दोनदा राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गदारोळ। चीननं भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा। माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप। राजनाथ सिंह अमित शहांचा आक्षेप। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी 3 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन। रक्ताचे नमुने बदलून पुराव्याशी छेडछाड केल्याचा तिघांवर होता आरोप। गेल्या 4 दिवसात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,50,000पर्यंत खाली, तर चांदीचे दर 2.5 लाखांवर। तर विलीनीकरणाची चर्चा जर अंतिम टप्प्यात असती तर अजितदादा आपल्याशी बोलले असते, असं मुख्यमंत्र्यांनी विधान केलं आणि शरद पवारांचा दावा खोडून काढला। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला। शरद पवारांच्याच राष्ट्रवादीचे बडे नेते विलीनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला केली जाणार होती असे दावे करत आहेत। स्वतः शरद पवारांनी हेच सांगितलं। दादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते या चर्चा फेटाळून लावत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा याबद्दल दादा काहीच बोलले नाहीत असं म्हटलं। आता यावरनं राजकारण तापू लागलेलं असताना शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर दिलंय। दरम्यान या संदर्भात पवार आणि फडणवीसांकडून काय वक्तव्य केली गेली आहेत पाहूया। विलीनीकरणाची घोषणा होणार होती तर दादा बोलले असते। भाजप सोबत चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला असता का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला। तर जे चर्चेत नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार, असं शरद पवार बोलले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासह फडणवीसांना हे प्रत्युत्तर असल्याचं बोललं जातंय। तर विलीनीकरणाची चर्चा असती तर दादा माझ्याशी किंवा भाजपशी बोलले असते, असं मुख्यमंत्री फडणवीस बोलले होते। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यावर अनौपचारिक गप्पांच्या वेळी मात्र शरद पवारांनी हे उत्तर दिलंय। दरम्यान यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये काय दावे आणि प्रतिदावे झाले आहेत ते सगळे आपण पाहूया। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा
भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच. दरम्यान या विधानानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ते काय बोलतायत ऐकूया. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं. हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नये. संजय राऊत तुम्हाला अजितदादा कवडीचीही किंमत देत नव्हते. उद्धवजी ठाकरेंना देखील कवडीचीही किंमत देत नव्हते. आता अजितदादा हयात नसताना अजितदादांची आमची बोलणी होत होती. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. संजय राऊत तुमच्या विलिनीकरणाचा प्रश्न बघा आधी. दरम्यान भाजप सांगेल त्याप्रमाणे पक्ष चालतो का असा प्रश्न विचारलाय वडेट्टीवारांनी. यावर तटकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, तो त्या पक्षाचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना भ्रष्टाचार का आरोप मुझे तो जस्टिस लोया की याद आ गई. मुझे जस्टिस लोया की याद आ गई. जब अजित पवार का एक्सीडेंट मैंने देखा तो मुझे जस्टिस लोया की याद आ गई. क्या इस प्रकार का कोई हादसा तो नहीं होगा? देखिए सुनने की आदत रखो. ये डेमोक्रेसी है, आप सुनने की आदत रखो. सर, आपकी सरकार अगर डेमोक्रेटिक तरीके से आई है. धन्यवाद सर, 1 मिनट दीजिए. नहीं, एक मिनट भी नहीं है अभी. सर, हाउस एडजॉर्न करना है. सर, समाप्त कीजिए. ये सरकार हिंदुत्व की बात करती है, लेकिन इस देश में इस देश में सबसे ज्यादा तकलीफ में अगर कोई होगा तो हिंदू है. इंदौर में हिंदू गंदे पानी पीकर मरता है. If the house agrees, लखनऊ में we may हिंदू कब sit सिर्फ beyond 6 सिरप PM पीकर मरता to है. allow members और to make बांग्लादेश their में हिंदुओं special को mentions मार दिया permitted जाता है. for today. और देश के Do I प्रधानमंत्री have और the देश की सरकार leave of the उसके house ऊपर चुप to बैठी extend the है. sitting सर, आदरणीय beyond राष्ट्रपति 6 जी PM? ने अगर इस बात का जिक्र किया होता तो हम बहुत आपके स्वागत करता. धन्यवाद. Now special mention. राज्यसभेतनं संजय राऊत बोलत होते. आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरनं सुरू असलेल्या चर्चांवरनं दादांच्या पक्षात आता 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. काही नेते विलिनीकरणाची चर्चा नाकारतायत तर काही मात्र दुजोरा देतायत. विलिनीकरणाचा विषय चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे महापालिका निवडणुकीच्या आधीपासूनच विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्यामुळेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला पालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरच लढवतायत. या सगळ्या घडामोडी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे संकेत देणाऱ्या होत्या. आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, आमचे कार्याध्यक्ष राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा जे वरिष्ठ जे नेते आहेत त्या सर्वांना दादांनी जो काय मॅसेज द्यायचा तो दादांनी दिलेला होता. पाठीमागं चर्चा झालेल्या होत्या. या बाबतीमध्ये माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की या सर्वांनी आता
एकत्र यावं. एकीकडे भरणे आणि मिटकरींनी विलिनीकरणाच्या चर्चेला दुजोरा दिलाय, तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षात बड्या नेत्यांनी कानावर हात ठेवलेत. पाहूया. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे. तर अनेक ठिकाणी दोन्ही कोणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कोणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या आणि दादांची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिले आहेत.